क्रमांक हा त्याच्यात पण 5 क्रमांक टाकले जाता जाता घेऊन टाकलं चाललं गेलं. रेती धोरण 2025 शासनानं जाहीर केलेलं आहे. त्या अनुषंगानं मारेगाव तालुक्यातील घरकुलधारकांना मोफत रेती मिळण्याबाबत घरकुलधारक आणि विविध स्तरावरील लोकांनी निवेदने दिलेली आहेत. यापूर्वी मारेगाव तालुक्यातील 10 नदी नालेच्या ठिकाणची आणि 2 वाळू डेपोच्या ठिकाणची परवानगी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेली होती, परंतु त्या ठिकाणची रेती बरोबर नसल्यामुळे लाभार्थ्यांनी घेण्यासाठी इन्कार केला. सदर लाभार्थ्याचा केलेला इन्कार पाहता माननीय उपविभागीय अधिकारी महोदय यांच्याशी मी आणि गटविकास अधिकारी यांनी चर्चा केली. चर्चा केल्याच्या नंतर चालू वर्षी मौजा, दांडगाव आणि कोसारा येथील वर्धा नदी पात्रातील लिलाव न झालेल्या वाळू घाटाचा प्रस्ताव माननीय उपविभागीय अधिकारी महोदय यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे पाठवण्यात आला. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सदरची मागणी विचारात घेता तात्काळ मौजा, दांडगाव आणि कोसारा येथील वर्धा नदी पात्रातील वाळू घरकुलधारकांना वाटप करण्यासाठी आदेश निर्गमित केलेले आहेत. त्या अनुषंगानं आज तालुक्यातील मौजा, दांडगाव आणि कोसारा येथील वर्धा नदी पात्रातील वाळू वाटपास आम्ही सुरुवात केलेली आहे. ती प्रथम आम्ही दांडगाव येथील घरकुलधारकांना आज देतोय. त्या अनुषंगानं आज घरकुलधारकाची रेती वाहनामध्ये भरलेली आहे आणि ती घरकुलधारकाला आम्ही त्याच्या घराला पोच करण्यासाठी घरकुलधाराच्या ताब्यात दिलेली आहे. सर्व घरकुलधारकांना विनंती आहे की आपण पंचायत समिती गण, मार्डी आणि वेगाव ह्या गणातल्या लोकांनी दांडगाव येथील वर्धा नदी पात्रातून रेती घ्यावी आणि कुंभा आणि बोटोनी येथील पंचायत समितीतील घरकुलधारकांनी कोसारा येथील वर्धा नदी पात्रातून रेती घेऊन जावी. तसेच जास्तीचे पैसे वाहनधारक मागत असतील तर कृपया ह्या ठिकाणी नियुक्त केलेल्या लोकांशी आपण संपर्क साधावा. आणि वाहनधारकांना सुद्धा मी आव्हान करतोय की आपण घरकुलधारकांना शासन मोफत रेती देतंय, आपण त्याच प्रमाणात घरकुलधारकाकडनं जितके कमीत कमी वाहतुकीचा पैसा खर्च आकारता येईल ते आकारावा आणि त्या लोकांना लाभ देण्यासाठी सहकार्य करावं. धन्यवाद. जैसा पहले रेती मिली थी आधी मिट्टी, तो हमने रुका दी है. अब ये अच्छी रेती आ रही है, तो अभी हम इससे काम जैसा घर का काम शुरू कर सकते. धन्यवाद. दांडगाव आणि कोसारा या दोन्ही नदी घाटातून रेतीचं वाटप सुरू झालेलं आहे. हे रेतीचं जे वाटप सुरू आहे याचा सर्व घरकुल जे लाभार्थी आहेत त्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी आपले घरं लवकरात लवकर सुरू करायचे आहेत आणि जे घरं सुरू आहेत त्यांनी लवकरात लवकर हे घरकुलं पूर्ण करायचे आहेत. 1 मेला महाराष्ट्र दिनी आपल्या घरी हे अभियान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे. या अभियानाअंतर्गत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1 लाख घरकुलं पूर्ण करायचे आहेत 1 मे पर्यंत आणि त्या सर्व घरकुलांचा 1 मेला गृहप्रवेशाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून आपल्या मारेगाव तालुक्यामध्ये 1813 घरकुलं आपल्याला पूर्ण करायचे आहेत, परंतु अद्यापही बऱ्याच लाभार्थ्यांनी आपले घरकुलाचं बांधकाम सुरू केलेलं नाही आहे. आतापर्यंत रेतीची अडचण होती, परंतु आता मोठ्या प्रमाणावर रेतीचं वाटप चालू झालेलं आहे. कृपया सर्व लाभार्थ्यांनी ही रेती घेऊन जावी आणि लवकरात लवकर आपल्या घरकुलाचं बांधकाम सुरू करावं आणि ज्यांचे घरकुलांचे बांधकाम सुरू आहेत त्यांनी लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करावं असं मी सर्व मारेगाव तालुक्यातल्या घरकुल लाभार्थ्यांना विनंती करतो. धन्यवाद. पुरुषोत्तम विठ्ठल बुट्टे, शिवसेना उबाडा तालुका प्रमुख. याच्या अगोदर माननीय तहसीलदार साहेबांनी सावंगी घाट
चालू केलेला होता, परंतु तिथे रेती योग्य माती मिश्रित असल्यामुळे त्यांना आम्ही निवेदन देऊन शेतकऱ्याच्या घराला चांगली उपलब्ध रेती करून द्यावं असं निवेदन देऊन साहेबांनी ADO साहेबाला, कलेक्टर साहेबाला हे करून आम्हाला योग्य रेती अशी उपलब्ध करून दिली आणि मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घर पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे. नमस्कार, मी अविनाश लांबट, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष. आज दांडगाव आणि कोसारा या घाटाचं माननीय तहसीलदार साहेब, BDO साहेब यांच्या हस्ते घरकुलधारकांना रेती वाटपाचं एक उद्घाटन झालं आहे आणि संपूर्ण घरकुलधारकांनी बऱ्याच दिवसापासून जे प्रलंबित घरकुलं होते रेती अभावी, त्यांनी रेतीचा लाभ घ्यावा आणि दांडगाव व कोसारा घाटाहून रेती न्यावी. गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब व माननीय BDO साहेब यांना निवेदन दिले होते. आमच्याकडे लाभार्थ्यांचे काही कॉन्टॅक्ट झाले होते की भाऊ म्हणे याच्या अगोदर सावंगीचा घाट डेपो साहेबांनी दिला होता, परंतु तो गाढ मिश्रित असल्यामुळे काही लोक आमच्यापर्यंत पोहोचले होते, म्हणून आम्ही त्या लोकांची दखल घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं होतं. तरी त्या निवेदनाची दखल घेत साहेबांनी आज दांडगाव व कोसारा घाट ही रेती चालू केली आणि ही रेती अतिशय चांगली असून संपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार. कारण मागच्या वर्षीपासून घरकुल हे प्रलंबित होते आणि रेती अभावी प्रलंबित होते, त्यामुळे लोकांचे घरकुलाचे कामं थांबले होते आणि लोक असंतुष्ट होते. परंतु आता रेती चालू झाल्यामुळे ही रेती ह्या रेतीनं बांधकाम करून लोकांचं एक समाधानकारक हे घरकुल तयार होईल आणि त्याचा प्रत्येकाने तहसीलदार साहेब, BDO साहेब किंवा त्यांचे अधिकारी आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तो रेतीचा पास घेऊन ज्या दिवशी आपला गाव ठरला आहे त्या दिवशी पास घेऊन त्यांनी प्रत्येकाने सुरळीतपणे रेती आपल्या घराच्या बांधकामावर टाकावी. व मी पुन्हा या ठिकाणी एवढं सांगतो की जे आम्ही निवेदन दिले त्या निवेदनाची शासन प्रशासन यांनी दखल घेतली. तहसीलदार साहेब, BDO साहेब यांनी पाठपुरावा केला, माननीय कलेक्टर साहेबाकडे पाठपुरावा केला आणि त्या निवेदनाची दखल घेतली आणि या ठिकाणी दांडगाव घाट दिला. त्याबद्दल मी मनस्वी त्यांचे आभार व्यक्त करतो. व मी रुपेश ढोकळे, मनसे तालुका अध्यक्ष मारेगाव. आज या ठिकाणी दांडगाव या ठिकाणी रेती वाटप संदर्भामध्ये लाभार्थी आलेले आहेत आणि तहसीलदार साहेब आणि BDO साहेबांनी जे 2025 धोरण रेतीबद्दल आखलेलं आहे त्याबद्दल लाभार्थ्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही मनसेच्या वतीनं सुद्धा शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याचाच एक हे म्हणून म्हणजे उत्तर म्हणून शासनाने सुद्धा त्याची दखल घेत लाभार्थ्यांना रेती पुरवण्याचं धोरण आखलेलं आहे. लाभार्थ्यामध्ये या विषयात समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि लाभार्थ्यांचे घरं पूर्ण होणार हे एवढं निश्चित आहे. चालू करतात.